हिवाळा सुरू झाला की सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात। थंडीत जास्त भूक पण लागते, त्यामुळे नाश्ता हा हेवी केला जातो। अशातच वेगवेगळे पराठे आवर्जून बनवले जातात। तुम्ही आजपर्यंत नाश्त्यामध्ये कोबी, बटाटा, मुळा यापासून बनवलेले पराठे अनेकदा बनवले असतील। पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक प्याज पराठा। हा पराठा खायला जितका खुसखुशीत आणि चविष्ट आहे, तितकाच बनवायलाही सोपा आहे। म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पालकची पाने स्वच्छ 2-3 वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे। ती कापून घेतलेली नाहीये, मी त्याचे अगदी देठ सुद्धा त्यामध्ये घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी जवळजवळ 3 कांदे घेतलेले आहेत, अशा पद्धतीने ते बघू शकता तुम्ही। नंतर 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये याची आपल्याला एकदम बारीक प्युरी करायची आहे। गरज वाटल्यास थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। पालक थोडंसं ओलसर असल्यामुळे याला पाण्याची गरज जास्त भासत नाही, त्यामुळे जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाहीये वाटताना। पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, म्हणून आईची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावं। म्हणून आईला मुलांसाठी पालकच्या भाजीचा समावेश मुलांच्या आहारात कसा करता येईल यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढाव्या लागतात। पालकच्या भाजीमधील पौष्टिक तत्वे जाणून घेतल्यानंतर तुम्ही आहारात त्याचा समावेश केला तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतील। आता इथे बघू शकता तुम्ही, आपल्याला अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। एकाच वेळी सर्व पाने त्यात बसली नाही, म्हणून मी नंतर राहिलेली पाने त्यातच वाटलेल्या मिश्रणामध्ये परत टाकून एकदा परत मिक्सरला फिरवून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला पालकची पाने, मिरची आणि लसूण याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण कांदा सुद्धा बारीक केलेला आहे, कांदा अतिशय बारीक होतो त्यात छान। त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट टाकणार आहे। पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, म्हणून त्या खावेत असे मुलांना कितीही सांगितले तर मुलं पालेभाज्या खात नाही। म्हणून अशा प्रकारे आपण जर पराठे बनवले तर मुलं नक्कीच आवडीने खातील। आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यातील सर्व मिश्रण मी गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट मी त्यामध्ये टाकलेलं आहे, मसाला टाकलेला आहे थोडासा 2 चमचे, इथे हिंग, हळद ते मिक्स केलेलं आहे, थोडंसं धने पावडर टाकलेली आहे। हा एक पावभाजी मसालाचा 1 चमचा मी टाकलेला आहे आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे की मुलांना वेगळी चव लागावी असं। त्यानंतर थोडेसे सफेद तीळ टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जर आपल्याला गरज वाटली तर पाणी टाकायचं आहे, कारण शक्यतो याच्यामध्ये पाण्याची गरज लागत नाही। उलट ते मिश्रणामुळे पीठ जास्त पातळ होईल, म्हणून आपण थोडंसं गरजेनुसार पीठ यामध्ये ॲड करून एक पिठाचा गोळा करायचा आहे। यामध्ये सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे। खरं तर हा पराठा बनवायला इतका सोपा आहे की यामध्ये आपल्याला स्टफिंग सुद्धा करावं लागत नाही। अगदी ह्या पिठाचा आपण जो व्यवस्थित गोळा करणार आहोत त्याच पिठाची एक गोळी करून आपण पराठा लाटणार आहोत, त्यामुळे यातील स्टफिंग सुद्धा बाहेर येत नाही। आणि ज्यांना कोणाला स्वयंपाक बनवता येत नाही, अगदी नवीन असतील शिकणारे, त्यांना सुद्धा हा पराठा बनवता येऊ शकतो आणि अगदी कमी वेळात होणारा आहे। आता इथे मी त्या पिठाचा एक गोळा असं बनवून घेणार आहे आणि मग याची पोळी लाटणार आहे। आपल्याला हे अगदी पोळीप्रमाणे एकदम पातळ सुद्धा लाटायचं नाही आणि एकदम जाड सुद्धा लाटायचं नाही। इथे बघू शकता तुम्ही, आता मी याचा पराठा लाटून घेणार आहे। पराठ्याची जशी साईज असते त्याच पद्धतीने आपल्याला पराठा इथे लाटून घ्यायचा आहे। हिवाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने शरीर उबदार राहते, शिवाय अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते। पालकच्या भाजीमध्ये लोह, मॅंगनीज, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे पालकची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे।
थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात, त्यामुळे हिवाळ्यात आहार बदल करण्याची गरज असते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते। म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण असे पालक प्याज पराठे आपण नक्कीच ट्राय केले पाहिजे। आता इथे मी पराठा लाटून झाल्यानंतर तव्यावर भाजण्यासाठी ठेवलेला आहे। एका बाजूने थोडंसं भाजल्यानंतर आपल्याला त्याची बाजू पलटवायची आहे आणि थोडंसं तूप टाकून किंवा मुलांना बटर आवडत असेल तर बटर लावून सुद्धा तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता। अशा प्रकारे दोन्ही बाजूने मी पराठाला तूप लावून व्यवस्थित भाजून घेतलेला। इथे बघू शकता आपला गरमागरम पालक प्याज पराठा रेडी आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे काही पराठे तयार करून घेतलेले आहेत। स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे। सध्या बाजारात हिरवीगार पालक भरपूर प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे आजची रेसिपी पालक प्याज पराठा तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आरोग्यदायी असणारे पालक प्याज पराठे सगळ्यांना नक्कीच आवडतील व तुमची पाठ कौतुकाने ते नक्कीच थोपटतील। कारण पालकच्या भाजीचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत। यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, पण रक्तातील साखरही नियंत्रित राहते। आणि जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहात तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये पालकच्या भाजीचा समावेश आवर्जून केला पाहिजे, कारण यामुळे आपण जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासून आपला बचाव होतो। तसेच यामुळे आपले मेटाबॉलिझम सुद्धा मजबूत राहतं। अशा प्रकारे आपले पालक प्याज पराठे रेडी आहेत। इथे मी सर्विंग प्लेटमध्ये पालक प्याज पराठे काढून घेणार आहे। पालक प्याज पराठे आपण दही चटणी सोबत सर्व करू शकतो किंवा लहान मुलांना अगदी तसेच खायला दिले तरी ते नक्कीच आवडीने खातील। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि हो, माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राइब करा, कारण तुमच्यासाठी ते अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। हे पालक प्याज पराठे अतिशय मऊसूत, अगदी छान लहानांपासून मोठ्यांना खाता येतील असे होतात। इथे बघू शकता तुम्ही आपला पालक प्याज पराठा कसा मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे आणि खायला तर चव अप्रतिम असते। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।